नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, सत्ताधाऱ्यांकडून माईक हिसकावण्याचा प्रयत्न, विरोधकांनी केला सभात्याग। विरोधी सदस्य बोलायला उभे राहिले असताना सत्ताधाऱ्याकडून माईक हिसकावण्याचा प्रयत्न, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप। नंदुरबार जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या सभागृहात संपन्न होत असताना सभेचे अजेंडा आणि प्रोसिडिंग मिळत नाही, त्यासोबत सत्ताधाऱ्यांकडून मनमानी कारभार चालवला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला असून मनमानी कारभाराच्या विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी महत्त्वाच्या विषयावर विरोधकांना गांभीर्य नसल्याचा आरोप करत विरोधकांची भूमिका चुकीची असल्याचा प्रत्यारोप केलाय। आज सोमवारी नंदुरबार जिल्हा परिषदेचे सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली। या सभेत विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करण्यास सुरुवात केली। यातूनच सभागृहात विरोधात वातावरण निर्माण झाले। याचवेळी सत्ताधारी काही सदस्यांनी विरोधी सदस्यांकडे माईक हिसकावण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर झालेल्या वादावादीनंतर विरोधकांनी सभागृहातून सभात्याग केला आहे। सत्ताधाऱ्यांनी बोलावलेली सभा बेकायदेशीर असून या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचं माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम रघुवंशी यांनी सांगितलंय। खरं म्हणजे 31 तारखेला जिल्हा परिषदेवरती अविश्वासाचा प्रस्ताव आला होता। त्या प्रस्तावाला आम्ही सर्वजण हजर होतो। तो प्रस्ताव एक बनवा-बनवी गावित परिवाराची होती असा आमचा आरोप होता आणि तो सिद्धही झाला। 21 तारखेनंतर आम्ही जिल्हा परिषदच्या सीओंना भेटलो। त्यांना सांगितलं की साहेब, आम्ही ऐकतोय की 5 ऑगस्टला जनरल बोर्ड आहे, ही गोष्ट खरी आहे का? ते म्हणाले की डेप्युटी सीओ जनरलला बोलवावं लागेल। त्यांनी त्यांना दालनामध्ये बोलवलं। डेप्युटी सीओ जनरलनी सांगितलं की अजून काही नक्की नाही, तारीख नाही, जनरल बोर्ड निघणार आहे पण आम्ही तारीख ठरवलेली नाही। आम्ही त्यांना 31 तारखेला निवेदन दिलं की आजपर्यंत आतापर्यंत 31 तारखेपर्यंत आम्हाला जिल्हा परिषदेचा अजेंडाही भेटला नाही, मागची प्रोसिडिंगही भेटली नाही, याची पोच आमच्याकडे आहे। आज जेव्हा 5 तारखेला जिल्हा परिषदची सर्वसाधारण सभा झाली, आम्हाला अजेंडा 2 किंवा 3 तारखेला सगळ्या सदस्यांना भेटले। जिल्हा परिषद पंचायत समिती ऍक्ट प्रमाणे प्रत्येक सदस्याला जिल्हा परिषदेचा अजेंडा व मागील सभेचं इतिवृत्त हे कमीत कमी 15 दिवसाच्या अगोदर भेटलं पाहिजे असा नियम आहे। त्या नियमाला धरून आम्ही जिल्हा परिषद सीओंना विचारत होतो की जर 15 दिवसा अगोदरचा नियम आहे तर तुम्ही आम्हाला अजेंडा 2 दिवसा अगोदर का पाठवला? आणि 2 दिवसा अगोदर पाठवला, आम्ही जेव्हा 31 तारखेला तुम्हाला तुमच्या दालनामध्ये विचारलं की तुम्ही जीबी काढणार आहे का, त्याचा अजेंडा निघालाय का, तर डेप्युटी सीओ जनरलने तुमच्या समोर 23 सदस्यांना सांगितलं की अजून अशी कुठलीही प्रक्रिया चालू नाही। त्याच्यावरती सीओ साहेबांनी सभागृहात उत्तर दिलं की हो, तुम्ही जे म्हणताय ते खरं म्हणताय, यांनी माझ्या समोर तुम्हाला सांगितलं की सभा निघणार नाहीये। आणि आज 5 तारखेच्या सभेमध्ये आमचा प्रश्नच तो होता की तुम्ही 2 दिवसामध्ये सभा बी काढून दिली, अजेंडा बी काढून दिला, ही कुठली लोकशाही धरून तुम्ही जिल्हा परिषदेचं कामकाज चालवताय? खरं म्हणजे आमचा रोष जिल्हा परिषदच्या सीओ साहेबांवरती आहे। सीओ साहेब एकदम मूक प्राणीसारखं जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये बसतात, काही बोलायला तयार नाही। आम्ही त्यांना विनंती केली की साहेब तुम्ही बोला, तुम्ही IAS ऑफिसर आहे, तुम्ही कस्टोडियन आहे, प्रिसाइडिंग ऑफिसर आहे, तुम्ही बोललं पाहिजे। जिल्हा परिषदचा सभागृह कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे हे खरं म्हणजे तुमच्या देखरेखीमध्ये चाललं पाहिजे। सदस्य दुसऱ्या बाकावरून उठून आमच्याकडे येतात, आमच्या हातातलं माईक हिसकावतात, ही कुठली गुंडगिरी आहे? आणि खरं म्हणजे महिलांना हे अशोभनीय कृत्य ते करतात। काय लावून ठेवलंय जिल्हा परिषदेमध्ये? तुम्ही अगोदरची जिल्हा परिषद बघा, एकदम सुसज्ञ पद्धतीने जिल्हा परिषद चालायची, मान सन्मान होता। आजची जिल्हा परिषद आणि मच्छी बाजारामध्ये काहीच फरक ठेवला नाही या भाजपच्या लोकांनी। एवढीच आमची खंत आहे, आमच्या विषयावरती चर्चा होत नाही, आम्ही जे बोलतो त्याच्यावरती आम्हाला उत्तर दिलं जात नाही। लेखी प्रश्नांना, लेखी कागदांना 1-1, 1.5 महिना होऊन जातो, डिपार्टमेंट उत्तर देत नाही। ही सगळी खंत आज आम्ही बाय रेकॉर्डिंग, आम्ही बी रेकॉर्डिंग केली, आम्ही हायकोर्टामध्ये पिटिशन करणार आहे। या पूर्ण प्रोसिडिंग वरती आम्ही स्टे आणू की हे एवढं बेकायदेशीर या जिल्ह्यामध्ये आजपर्यंत कधी झालं नाही आणि आम्ही होऊ देणार नाही। लोकशाही टिकवायची जबाबदारी ही प्रत्येक सदस्याची असते आणि ती आम्ही टिकवणारच। जय हिंद, जय महाराष्ट्र।
नंदुरबार जिल्ह्यातल्या दुर्गम भागातील खराब रस्ते, आरोग्य सेवा आणि यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर या सभेमध्ये चर्चा करायची होती. मात्र विरोधकांना या विषयाचे गांभीर्य नसल्याने त्यांनी सभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याचा आरोप जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित यांनी केला आहे. या ठिकाणी जे विरोधक आहे त्यांच्याकडून सांगितलं गेलं होतं की त्यांच्यापर्यंत अजेंडा आहे तो या ठिकाणी पोचला नाही. तर मागे आपण त्यांना व्हॉट्सअपने अजेंडा पोचवायचा प्रयत्न केला होता, पण त्यांची तरी तक्रार होती की आमच्यापर्यंत अजेंडा या ठिकाणी पोचलेला नाही आणि त्याच्यासाठी या टायमाला आपण पोस्टाने त्यांच्याकडे अजेंडा पोचवायचा प्रयत्न केला होता. त्यांना बाय हँड सुद्धा दिला. जेव्हा त्यांनी आम्हाला पत्र दिलं की आमच्यापर्यंत अजेंडा पोचलेला नाही, तर आपण त्यांना बाय हँड सुद्धा द्यायचं या ठिकाणी प्रोव्हिजन केली होती आणि आपण जे संबंधित पंचायत समितीवरून एक व्यक्ती प्रत्येक सदस्याच्या घरी या ठिकाणी पाठवला होता. आपण व्हॉट्सअपला सुद्धा त्यांना जेव्हा त्यांचं पत्र प्राप्त झालं की आम्हाला अजेंडा पोचला नाही, त्याच्यानंतर आपण त्यांना ते सुद्धा दिलेलं आहे आणि ते या ठिकाणी निव्वळ जे कामं आहे ते कामं मंजूर नाही व्हायला पाहिजे हा एकमेव उद्देश घेऊन ते या ठिकाणी आले होते. आणि या ठिकाणी जेव्हापासून म्हणजे चांदसैलीचा घाट आहे त्याच्यामध्ये दरड कोसरली आहे. त्याच्यानंतर धडगाव अक्कलकुवामध्ये पुष्कळ ठिकाणी कनेक्टिव्हिटी नाही आहे. कुठे शाळेचे भिंत पडून गेली, कुठे पत्रे पडून गेले आहे, आरोग्य सुविधाला अडचण होत आहे. आणि हे जे विषय आपण अजेंड्यावरती घेतले होते हे अति आवश्यक विषय होते. पण अति आवश्यक विषय साठी आम्ही जेव्हा चर्चा करायला त्यांना सांगितलं तर ते पहिल्या विषयापासून या ठिकाणी गोंधळ घालत होते आणि काहीतरी गोंधळ घालायचा या ठिकाणी हा एकमेव उद्देश त्यांचा होता. तर त्याच्यासाठी त्यांनी विषय दुसरा दाखवून या ठिकाणी ते लोक आहे त्यांनी वॉकआउट. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सभागृहात सत्ताधाऱ्यांनी विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचं पाहण्यास मिळालं आहे. आगामी काळातील राजकारण तापणार असल्याचं या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेवरून सिद्ध झालं आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार.